सहभागी झाल्यानंतरच ही मिरवणूक निघत असते। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, कसबा गणपती मंडपातून बाहेर निघालेला आहे, कशा प्रकारे ही मिरवणूक असेल, काय माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची उत्सुकता जी आहे ती जगभरातील सगळ्याच भाविकांना आहे आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आहे आणि तो आता विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। उत्सव मंडपामध्ये 10 दिवस भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर उत्सव मंडपातून आता मिरवणुकीला सुरुवात होते आणि टिळक पुतळा जो की मंडईमध्ये आहे त्या टिळक पुतळ्याला पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर बेलबाग मिरवणुकीला सुरुवात केली जाईल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत लोक जे आहेत, भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप देत आहेत। विविध पथकं जी आहेत ती यासाठी सज्ज आहेत, कारण का पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही ढोल ताशांच्या पथकांसाठी विशेषतः मानली जाते। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते ढोल ताशिकांचा, वादकांचा सगळा खेळ पाहायला येत असतात आणि आता कसबा गणपती जो आहे तो उत्सव मंडपातून बाहेर आलेली दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती प्रेक्षकांना दाखवतोय। खरं तर कसबा गणपतीची मिरवणूक ही पालखीतून निघते आणि ज्यावेळेस सभा मंडपामध्ये, उत्सव मंडपामध्ये ज्यावेळेस या सगळ्यामध्ये 10 दिवस गणपती बसवला जातो, भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात, त्यावेळी ग्राम प्रदक्षिणा जी आहे ती होत असते आणि आता टिळक पुतळ्याजवळ मंडईमध्ये बाप्पांची मूर्ती जी आहे ती वाजत गाजत घेऊन जातील आणि त्यानंतर पालकमंत्री असेल किंवा प्रशासन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि 9:30 वाजता बेलबाग चौकातून या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। खरं तर यापूर्वी टिळक चौकातूनच म्हणजे जिथं टिळकांचा पुतळा आहे तिथूनच या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात व्हायची, परंतु यंदा प्रथमच प्रशासनाने बेलबाग चौकातून या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात करण्याची सूचना दिलेली आहे। आता हा नियम हे सगळे मंडळ पाळणार आहेत का हे देखील पाहणं उत्सुकतेचं आहे, परंतु 9:30 वाजता या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला बेलबाग चौकातून सुरुवात करायची आहे। त्यामुळे कसबा गणपती मंडळाने तरी आताच्या घडीला सध्या हे सगळे नियम पाळलेले पाहायला मिळतात, कारण का नेहमीपेक्षा लवकर जे आहे ती विसर्जन मिरवणूक सुरू करायची आहे त्या दृष्टीने पावले उचललेली पाहायला मिळत आहेत। सभा मंडपातून, उत्सव मंडपातून त्यानंतर आता टिळक पुतळ्याजवळ बाप्पाची मूर्ती जी आहे ती घेऊन गेली जाईल, सुरुवात केली जाईल। कसबा गणपती झाल्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा 5वा केसरीवाडा गणपतींची देखील मिरवणूक बेलबाग चौकातून पुढे जाईल आणि त्यानंतर इतर मंडळ, मग कोष्टा कासार मंडळ जे की कसबा पेठेतला आहे, त्यानंतर पुणे महानगरपालिकेचा गणपती जो की 7व्या नंबरला विसर्जन होईल आणि त्यानंतर मग इतर मंडळ, मग अगदी बाबू गेनो असेल, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ असेल, मंडई गणपती असेल आणि त्यानंतर इतर मंडळ जी आहेत ती विसर्जन मिरवणुकीसाठी जातील। त्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधारणतः दुपारी 4:30च्या सुमारास दगडूशेठ गणपती जो आहे तो भाविकांना उत्सव मंडपातून बाहेर आलेला पाहायला मिळतोय आता। त्यानंतर 4:15च्या 4:30च्या सुमारास हा गणपती बेलबाग चौकामध्ये दगडूशेठ पाहायला मिळेल आणि दगडूशेठची मूर्ती बेलबाग चौकामध्ये आल्यानंतरचं नयनरम्य दृश्य जे आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी, आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी होत असते। यंदाच्या वर्षी तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढू शकते अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासनाने देखील तशाच प्रकारची तयारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे विलोभनीय दृश्य सकाळी पाहायला मिळतंय की आता कसबा गणपती जो आहे तो जवळपास लाल महालाच्या चौकामध्ये आलेला आहे। फुलांची उधळण बाप्पाच्या मूर्तीवरती केली जाते, कारण का मानाचा पहिला असं ग्रामदैवत कसबा गणपती आहे आणि या ग्रामदेवतेला अखेरचा निरोप जो आहे तो पुणेकरांकडून दिला जातोय। थोड्याच वेळामध्ये बाप्पांची मूर्ती जी आहे ती मंडईतील टिळक चौकापर्यंत वाजत गाजत घेऊन गेली जाईल आणि तिथून जी आहे ती खऱ्या अर्थाने मिरवणुकीला सुरुवात होईल। मंडईतून टिळकांच्या पुतळ्याला पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर बेलबाग चौकामध्ये मूर्ती येईल। बेलबाग चौकामध्ये विशेषतः पथकं जी असतात ती पथकं लावली जातील आणि बाप्पाला वाजत गाजत जो आहे तो पथकांच्या माध्यमातून
ढोल ताशांच्या आवाजावरती असेल किंवा आपली सांस्कृतिक परंपरा, आपली वाद्य परंपरा जपत बाप्पाला शेवटचा निरोप जो आहे यावर्षीचा तो दिला जाईल आणि त्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत. 9:30 पर्यंत बेलबाग चौकामध्ये कसबा गणपतीला पोहोचायचं आहे आणि त्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत. नेहमीपेक्षा लवकर जी आहे ती बाप्पांची मूर्ती यंदाच्या वर्षी बाहेर आलेली पाहायला मिळते, कारण का साधारणतः 9:30-10 वाजता बाप्पांची मूर्ती